आपल्या देशात ना व्यक्तींना जज करायचे दोन कॅटेगरी आहेत. एक, जर तो सक्सेसफुल झाला तर तुम्ही डायरेक्ट म्हणता की त्यांनी कष्ट केलं, त्याच्या त्याच्या जीवावर खूप कष्ट करून मोठा झाला. आणि जर काही चुकीचा वागला तर तुम्ही त्याच्या मुळापाशी जाता. म्हणजे थोडक्यात एखादा माणूस वर जात असेल तर तुम्ही त्याला खालून बघता, पण जेव्हा तो चुकीचा वागतो, जेव्हा तो डाऊन जातो, तेव्हा तुम्ही त्याचा मूळ शोधता की तो कुठून आला, त्याची शिकवण काय आहे, ते कोणत्या कास्ट आहे, कोणती जात आहे. तर ही दुहेरी मानसिकता असं मला वाटतं. जर तो व्यक्ती जर वर जात असेल तर एखादा हुशार व्यक्ती काय विचार करेल, त्यांनी काय केलं. आणि जर तो व्यक्ती डाऊन झाला असेल किंवा चुकीचा वागत असेल तर एक हुशार व्यक्ती काय विचार करेल की बाबा असे कोणते क्रायटेरिया आहेत की ह्याच्यामुळं हा व्यक्ती असा वागतोय. तर फक्त आपल्या डोक्याला ताण नको म्हणून लोक डायरेक्ट एखाद्याच्या लास्ट जजमेंट देतात की तो समजा वर गेला तर ते म्हणणार की की ह्याला सपोर्ट आहे, ह्याचं काहीतरी आहे, असतं, नाही असं नाही, त्या गोष्टी पण असतात. पण आपल्या डोक्याला ताण नको म्हणून त्याचा अभ्यास करत नाही. आणि तसंच खाली गेलं सुद्धा तसंच की तुम्हाला ताण द्यायचा नाहीये त्या व्यक्तीबद्दल की असा का वागतोय, तो स्वतःच्या बुद्धीला ताण नको म्हणून आपण डायरेक्ट एक फायनल जजमेंट, ह्या कास्टचा आहे, ह्या जातीचा आहे, ह्याचे आई वडील तसे हे असं आहे. तर मला असं म्हणायचं आहे, जरी त्याच्या वैयक्तिक आयुष्यात त्याच्या समाजाचा किंवा त्याच्या आई वडिलांचा काही इन्फ्लुएन्स असेल ज्याच्यामुळे तो असं वागत असेल, पण एखाद्या ठराविक वयानंतर ना सगळ्यांना बुद्धी येते, सगळ्यांना मॅच्युरिटी येते. तर तरी पण तो तसा वागत नसेल तर ती पूर्ण त्याची वैयक्तिक जबाबदारी आहे. तर तुम्ही तुमच्या समाजाला रिप्रेझेंट करता, ही गोष्ट खरी आहे, एकदम खरी आहे. आणि ती वैयक्तिक असते. तुमचा समाज तुम्हाला रिप्रेझेंट नाही करत, तुम्ही समाजाला रिप्रेझेंट करता. तर मला असं वाटतं जरी तुम्ही कोणत्याही कास्टचे असलात तरी, तर समाजाला जर तुम्ही रिप्रेझेंट करत असताल तर जबाबदारीने करा. आणि एखादी व्यक्ती जर चुकीचं वागून समाजाला त्याचे रिप्रेझेंट करत असता तर तुमचंच ते काम आहे की त्या व्यक्तीला त्या समाजाशी जोडू नका. ही पण तुमची जबाबदारी आहे. म्हणजे हे काम दोन्ही पद्धतीने चालतं. असं नाही की त्यांनी समाजाला रिप्रेझेंट केलं पाहिजे तर त्यांनीच हे पूर्ण कष्ट घेतले पाहिजे. तुमचं बी एक जबाबदारी आहे की तुम्ही पण त्याला जज नाही केलं पाहिजे की तो त्या समाजाचा आहे म्हणून तसं वागतो. तुमची बी एक वैयक्तिक बुद्धी, जर तुम्ही मॅच्युअर झाला असेल तर तुम्हाला बी ते कळलं पाहिजे की कुठला समाज वाईटासाठी घडत नसतो किंवा वाईटासाठी एखादी गोष्ट करत नसतो. एक पूर्ण कलेक्टिव्ह माइंडने काहीतरी त्यांच्या प्रथा आहे, काहीतरी त्यांची वागणूक आहे, तर त्याला काहीतरी रिझन आहे, तर ते बी शोधण्याचं काम तुमचं पण आहे. तर तुम्ही पण जबाबदारीनेच एखाद्याला जज करा. आणि ज्यांना समाज रिप्रेझेंट करायचा आहे त्यांनी पण त्यांच्या वैयक्तिक जबाबदारीवरच करा. उगाच हा तसा आहे आणि तो तसा आहे असं वागू नका. जरा गोष्टी स्वतःवर घ्या, समाजावर ढकलून स्वतः बाजूला होऊ नका.